हा घे, हा घे, उठ. धनु उठ, चहा घे. धनु धनु रामा, अरे काय झालं रे रामा? घे, जेवून घे. नाही, इच्छा नाही आहे माझी. अरे असं कसं करून चालेल बाबा? काल सुधी तू काही सुद्धा खाल्लं नाहीस. अरे स्वतःसाठी नाही, मुक्तासाठी तरी खाऊन घे. बघ आनंदा, समजा बाबा तू त्याला. अरे राम, आत्याबाई सांगतात ते बरोबर आहे. आता मुक्ताची जबाबदारी आहे तुझ्यावरती. तिच्याकरता तरी 2 घास खाऊन घे ना. आणि बघ, आयुष्यामध्ये अशा अचानक घडणाऱ्या गोष्टी असतात ना, त्याला तोंड द्यायला हिंमत लागते. अरे पण त्या 2 वर्षाच्या मुक्ताचा काय दोष? तिला तर माहिती पण नाही अजून की तिची आई या जगात नाहीये ते. आई विना पोरकं असतं रे पोर. ए आहे, चल, खूप झाला, चल घरी चल. मला भूक लागली आहे, जेवायला वाढ. चल 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 चल, लवकर चल चल, टाइम खोटी करून चल चल. घ्या घ्या रावसाहेब, पाणी घ्या. पाणी सुद्धा घेता येत नाही. आनंदा, तू सुद्धा जेवून घेतोस का? नको मला, तुम्ही घ्या तुमचं उरकून. राहू दे तिला तुमच्याच जवळ. का? तुमची सवय लागू दे तिला. माझी सवय लागू देऊ? हो, तुमची सवय असू दे तिला. यापुढे तुम्हाला सांभाळायचे तिला. म्हणून तू तिला तुझ्या जवळही येऊ देणार नाहीस? गरजेचं नाहीये का ते?
किती दिवस आपण सत्य नाकारणार? यापुढे तुम्हाला सांभाळायचंय तिला. तुम्हीच तिची आई, बहीण, भाऊ, सगळं तुम्हीच. माझा लळा नका लावू तिला. तुम्ही तिला असं सांभाळा की आईची उणीव तिला कधीच भासणार नाही. कदाचित नाळ तुटली तुटली जग रीती मी तुझी ही इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन तनू. वाहू लागले क्षणात आठवणींचे हे वारे. यापुढं मीच तिची आई बनून तिचा सांभाळ करणार. ते आहे त्याला आम्हाला सांग ना दुसरं लग्न करायला. हं? त्याच्यासाठी नाही, अरे मुक्त आहे छोटी, तिच्याशी लग्न करायला पाहिजे का नाही? हं? अरे लग्न केलं पाहिजे ना. ताई मलाही पटतंय हं. रामने दुसरं लग्न केलं पाहिजे. आता मुक्ता लहान आहे, पण ती जसजशी मोठी होईल ना ताई, तसं त्याला जाणवेल. पण तेव्हा कदाचित वेळ निघून गेली असेल. हो रे बाबा, खरं आहे तुझं म्हणणं. राम या चाळीत आपल्या राहायला आला ना, तेव्हा 17 वर्षाचा होता बघ. माग पुढं कोणी नव्हतं त्याच्या. स्वतःच काम धंद्याला लागला, स्वतःच लग्न केलं. आता छानशी मुलगी देखील झाली. आता वाटलं होतं रामचं कुटुंब पूर्ण झालं एकदाच. पण त्या पांडुरंगाच्या मनात काय आहे हे कोणाला कळणार नाही. ताई कधी कधी आपल्याला न पटणारे निर्णय घ्यायला लागतात आयुष्यामध्ये. म्हणूनच हे रामनी दुसरं लग्न केलं पाहिजे असं मला वाटतं. अरे पण ही वेळ नाही त्याच्याशी बोलण्याची. वेळ येईल तेव्हा आपण बोलू. तो कसा करत दुसरं लग्न? हं? त्याची आहे ना आत्या, फुकटची मोलकरी, त्याला आणि त्याच्या मुलीला पोसायला गबस तू मुर्द्या. गपगुमान जेव. नेवतोय हा, लग्न करतोय राम. मी जाऊन येते जरा, रामला बघून येते. त्याची आहे ना आत्या, फुकटची मोलकरी, त्याची आहे ना आत्या, फुकटची मोलकरी. राम, हे राम. याने ऐकलं वाटतं पुंडलिकाचं बोलणं. पुंडलिक, माझं झालं, मी आढळून. तुम्ही जेवणार? अरे मेल्या मुर्द्या, इकडे ये इकडे. हा, तुला लाज नाही वाटत? हा, त्या राम्याने ऐकलं नाही रे, तू बोलत होतास ते ऐकलं रे त्यानं काय एवढ्या पोरीला घेऊन तो गेला रे, कुठेतरी गेले. तर लाज नाही वाटत? मेल्याला लाज नाही वाटत? बघ रे आनंदा, गेला असेल हुंदळायला. अरे तुला जातो हात जातो. माझे बाळ काय रे रामा? काय रे बाबा, तू एकदम इथे कुठे येऊन बसलास? मी तुला सांगते बाबा, पुंडलिकाच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. हा, तू वेडा आहे तो. मी त्याच्या वतीनं माफी मागू काय तुझी? तू कशाला माफी मागतेस माझी? अगं त्याच्या जागी मी असतो तर मी सुद्धा असाच वागलो असतो.
तुम्ही माझ्या लग्नाचा जो विचार डोक्यात आणलाय ना तो काढून टाका कृपा करून. तुम्हाला माहिती आहे मी ते करणार पण नाही. अरे पण मुक्ताचं काय बाबा? का आईशिवाय मुलांना बाप पाळू शकत नाही अशी काही रीत आहे का? हो हे बघ आते, तुला एक विनंती आहे. तू जर मला आपला मुलगा मानत असशील ना तर कृपा करून मला एकट्याला सोड इथं. मला जरा विचार करू दे. जा तुझा. अरे पण जा म्हटलं ना, जा. दिशा दिशातून प्रश्न वाऱ्या समयेतियात सारी भिंत खचलेली ताठ उभी वादळात तान्ह्याले कराचे ठोके त्याच्या हृदयात बोट धरून चालतो एकलव्य जीवनात अंधारी चालतो काटेरी पाय वाट सांभाळता स्वतःला शोधी त्याची तो पहाट तुमची ती पेपरची लाईन टाकायचा धंदा ना, मला पण टाकायचे आहेत. मिळतील का? हो मिळतील. हा हो हो नक्की मिळतील. हो नक्की. आणि तुमचे ते दुसरे भाऊ आहेत ना, हा त्यांची दुधाची लाईन आहे ना, हो दुधाची लाईन. ती पण मला टाकायची होती. हो पण तुम्हाला जमेल का इथे? जमेल नाही, मला जमेल. पण तुम्ही सांगाल त्यांना? हो मी सांग. हा हा मी भेटतो त्यांना जाऊ हो उद्यापासूनच. हो उद्या. नक्की ना? हो सांगा हा हा तुम्ही. सांग. हा आयुष्याच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात करतो मी तनु. मी मरेपर्यंत तुझी उणीव तर मला भासणारच आहे. पण एक नक्की, मुक्ताला तुझी आठवण कधीही येऊ देणार नाही मी. आणि त्यासाठी मला तुझ्या पाठिंब्याची गरज आहे. हे सगळं करण्यासाठी परमेश्वर मला बळ देव. मुक्ताबरोबर अनेक भूमिका आयुष्यात पार पडायच्या आहेत. मला शक्ती दे. दिशा दिशातून प्रश्न वाऱ्या समयेतियात सारी भिंत खचलेली ताठ उभी वादळात
हातात बोट धरून चालतो एकलव्य जीवनात. अरे राम, हे काय? तुमच्या भावाने तुम्हाला सांगितलं नाही मी आजपासून कामावर येणार आहे ते? हो सांगितलं, पण हे एवढी लहान मुलगी पोटाला बांधून त्याबद्दल बोलतोय मी. काय आयुष्याची लढाई, दुसरं काय? आयुष्याची लढाई? हा साहेब. साहेब, माझी बायको गेले, त्यामुळे मुक्ताचं माझ्याशिवाय आणि माझं मुक्ताशिवाय या जगात दुसरं कोणी नाही. म्हणूनच हिला उराशी बाळगून मोठं करायचंय. त्यासाठी ती आयुष्याची लढाई आहे ना. अरे हो, लढाई वगैरे तुला कळतंय, तू लढशीलही, पण या नकावड्या पोरीचं काय? एक काम कर, तिला इथे ठेव, तू लाईन टाकून ये आणि मग तिला घेऊन जा. नाही साहेब, तुम्ही दाखवलेल्या आपुलकीबद्दल मी तुमचा आभारी आहे. काय, पोरीला जर ठेवायचंच असतं तर आमच्या आत्याकडे पण तिला ठेवू शकलो असतो, पण मला तसं नाही करायचं साहेब. तुम्ही लीज द्या साहेब, वेळेवर दुधाची लाईन टाकून येतो, म्हणजे काय, आम्ही दोघंही कामावर जाऊ शकू. म्हणजे हिला कामातही? हो, हिला कामावर पण घेऊन जाणार आहे मी. हे घे ही यादी, ह्याच्यात सर्वांची नावं आहेत, सगळ्यांच्याकडे दूध पोचवायचं. दादा, मी सायकल इथे ठेवू का? हो चालेल ना, काय हरकत नाही. दूध टाकून येतो आणि हो. मग घेऊन जातो. हो चालेल. अरे हो, पण पगाराचं काय ते बोललाच नाही. तुम्ही द्याल ते दादा. काय अपेक्षा तुझी? पगाराच्या बदल्यात तुम्ही मला रोज एक बाटली दूध द्याल का पोरीसाठी? हो, रोज 2 बाटल्या दूध घेऊन जा मला. धन्यवाद दादा, आलो. आलास राम? कस काय वाटला पहिला दिवस? हे घे मुक्तासाठी दुधाच्या बाटल्या. आजपासून माझी मुक्ता रोज 2 बाटल्या दूध पिणार.